नमस्कार, आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पिंपरी चिंचवड परिसरातून महिलेचे स्कॉर्पिओमधून अपहरण करण्यात आल्याचा सीसीटीव्ही समोर आला होता। हा प्रकार घरगुती वादातून घडल्याचा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या तपासात समोर आलाय। पती पत्नीच्या वादातून हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरीच्या काळभोरनगर परिसरातून 3 जणांनी महिलेचं स्कॉर्पिओमधून अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात होता। घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आला होता। या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांनी तात्काळ तपास करत अवघ्या काही तासातच या प्रकरणाचं सत्य समोर आणलंय। हा सर्व प्रकार अपहरणाचा नसून पती पत्नीच्या वादातून घडल्याचं समोर आलंय। मुंबईवरून पुण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या पती पत्नीचे काळभोरनगर परिसरात येताच वाद झाले। पत्नीने स्कॉर्पिओमधून उतरून रागात पुढे चालायला लागली। महिलेला स्कॉर्पिओमधील सर्वजण विनवणी करत होते, मात्र महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती। रात्रीची वेळ असल्याने महिलेला बळजबरीने उचलून स्कॉर्पिओमध्ये बसवलं। स्कॉर्पिओमध्ये महिलेचा मुलगा देखील होता। हे कुटुंब पुण्याच्या दिशेने जात होतं। या घटनेमुळे मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांची धावपळ झाली। महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।